To everyone present here this beautiful morning. Respected Manager, Reverend Father Marshall Lopez, Principal, Reverend Sister Mary Kohikara, Secondary Supervisor, Mrs. Sangeeta Patil, Primary Senior Teacher, Mr. Dilip Matre, distinguished guests, PTA members, teachers, and dear parents, a warm welcome to each and everyone. We are privileged to welcome Mr. Darshan Naik and the Anti-Narcotics Task Force under the Nasha Mukta Bharat Abhiyan. He is also a software engineer with early morning signs of substance abuse and the role of parents in guiding and protecting their children. Let us warmly welcome Mr. Darshan Naik. I request our principal, Reverend Sister Mary Kohikara, to kindly give. Thank you, Mr. Darshan Naik, to guide the parents. Now Darshan class high. सर्वप्रथम फादर मार्शल लोप, प्रिन्सिपल मॅडम आणि मॅनेजमेंट ऑफ सेंट मेरी स्कूल यांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्याच्याहून जास्त मोठा आभार मी तुम्ही सर्व पालक वर्गांचा व्यक्त करतो की आज तुम्ही या ठिकाणी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला एवढं उपस्थिती दाखवली याचा अर्थ खरा अर्थ तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काळजी आहे. माझे इंट्रोडक्शन तर मॅडमने दिलेलंच आहे. या 2 वर्षापासून मी नशामुक्ती या क्षेत्रात कार्यरत आहे. नवी मुंबई नशामुक्त अभियान अंतर्गत एक कार्यरत आहे. पुण्यामध्ये हे अभियान लीड करतो. नवी मुंबई पोलीस, पुणे पोलीस आणि अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स यांच्या सोबत मिळून जनजागृती कार्यक्रम हे करत असतो आणि त्यामुळेच आज आपला विषय आहे ड्रग्स अवेअरनेस फॉर स्टुडंट्ससाठी नाही, पालक वर्गासाठी. प्रश्न तुम्हाला पडला असेल की अरे हे ड्रग्सच्या बद्दल माहिती करून आम्ही करू काय करायचं आहे. पण कुठच्याही विषयावर हात घालण्याआधी मी एक थोडं डिस्कस करू. टाइम्स ऑफ इंडियाचा एक आर्टिकल आणलेला आहे. एक न्यूज आहे, एक बातमी आहे, ती मराठीत अनुवाद केलेली आहे. मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे ना सर्व? थोडे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ का नंतर हो तर तुला मध्ये वाटेल की आहे न्यूज असतो. वृत्तांत ड्रग्सच्या नशेने घेतला शाळकरी मुलाचा जीव. रायगड प्रतिनिधी. रायगड जिल्ह्यातील पेठ येथील घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हलवलेला आहे. अवघ्या 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा त्याच्याच 15 वर्षीय वर्गमित्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या आहे माहितीनुसार दोघे 8वीत शिकणारे विद्यार्थी होते. ते अनेकदा शाळेला दांडी मारून अंमली पदार्थांचं सेवन करत असत. घटनेच्या दिवशी आणखी ड्रग्स मिळवण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागाच्या भरात 15 वर्षीय मुलाने आपल्या मित्राच्या डोक्यावर जड वस्तूने वार केला. त्याच जागी मृत्यू झाला. मुलाला लागण्याच्या उद्देशाने मृतदेह झुडपात फेकून देण्यात आला. पोलिसांनी परिसरातील 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, मित्रांची चौकशी केली आणि अखेर आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला बाल मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेतून आपल्याला काय संदेश मिळतो? ही घटना केवळ एक गुन्ह्याची नाहीये, तर व्यसन मुलांच्या विचारशक्तीवर, निर्णय क्षमतेवर आणि आयुष्यावर किती गंभीर परिणाम करू शकते याचे जिवंत उदाहरण आहे. योग्य वेळी पालकांनी मुलांच्या मित्र परिवाराकडे, वर्तनाकडे आणि शाळेतील उपस्थितीकडे लक्ष दिल्यास अशा अनेक घटना टाळता येऊ शकतात. ड्रग्सचे शेवट आनंदात होत नाही, तो रुग्णालयात, तुरुंगात किंवा स्मशानात होतो. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रतिबंध, प्रिव्हेन्शन आणि आजची अवेअरनेस ही प्रिव्हेन्शन साठीच आहे. मला खात्री आहे 100% की उपस्थित पालक वर्गामध्ये कुठच्याही मुलाचा आणि पालकाच्या मुलाचा एकही मुलगा ड्रग्सच्या आहारी गेलेला नाही. मला खात्री आहे. आणि अवेअरनेस प्रिव्हेन्शन साठी आहे की आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून भविष्यकाळात ही अशी समस्या आपल्या आयुष्यात येऊ नये. माझ्याकडे स्लाइड्स आहेत पोलीस स्टेशनचे.
जे मी जनजागृतीमध्ये प्रेझेंट करत असतो. बोलीन मी इंग्लिशमध्ये पण थोडं मराठीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न करेन. नक्की ड्रग्स म्हणजे काय? A drugs is any substance that changes how your body or brain functions. एक असं कुठचाही सबस्टन्स किंवा पदार्थ, खास करून केमिकल, जेणेकरून आपल्या शरीरावर आणि मेंदूवर, माइंडवर परिणाम होतो, बदल होतात, त्याला ड्रग्स बोलले जातात. आपण सर्वांनी ड्रग्सची अनेक नावं ऐकली असतील, पण त्याच्यात पण दोन प्रकार आहेत. एक इलिसिट ड्रग्स आणि एक लीगल ड्रग्स. लीगल ड्रग्स आपल्याला ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोरवर मिळतात. इलिसिट ड्रग्स जे बॅन्ड आहेत, जे इलिगल आहेत, ते मिळत नाही. मिळत नाही म्हणजे मेडिकल काउंटर इतर ठिकाणी मिळत असतात. एक डेटा आहे माझ्याकडे 2023 चा डेटा आहे, पण आज 2026 आहे. 2023 मध्ये एम्सची स्टडी होती. भारतात ड्रग युजर किती? 2.1 करोड. 2023 मध्ये जर 2.1 करोड असेल तर आजच्या तारखेला आपण 4 कोटी नक्कीच असेल. हो की नाही? काय वाटतं? आवाज वगैरे नाही बोलत असेल ना? चिंता कर. 2023 मध्ये ऍव्हरेज यूज ऑफ स्टुडंट्स किंवा मुलांचं ऍव्हरेज यूजचं वय किती होतं? 18. म्हणजे 18 वर्षाचा जेव्हा एक मुलगा होतो आणि ऍव्हरेज ड्रग युजर्सची जेव्हा सर्वे करतो तेव्हा हे कळून येतं की कोण 15 वर्षाचा आहे, कोण 21 आहे, कोण ऍव्हरेज एज फर्स्ट पहिल्यांदा ते ड्रग यूज केला ते वय 2023 मध्ये 18 असं होतं. आता परत 2026 आहे. एखाद्याने सांगतो हे वय कमी कसं आता 14 आणि 15 वर आलेलं आहे. पहिल्यांदा जेव्हा एक कुठचाही मुलगा करतो, आता सध्याचा ऍव्हरेज केस त्याचा 14 आणि 15 आहे. मला आठवतं 2005 मध्ये मी स्कूल मधनं पास आउट झालो यूएस मधनं, आणि आमच्या स्कूलमध्ये पण जनजागृती बैठक अवेअरनेस म्हणजे आपल्या स्कूलमध्ये, पण विषय ड्रग्सचे कधीच नसायचे. विषय असायचे HIV अवेअरनेस काय होतं काय नाही. 20 वर्षानंतर आज ड्रग्सची अवेअरनेस भेटते. खूप गंभीर समस्या. अजून एक डेटा स्टॅटिस्टिक्स 70% मुलं ड्रग्स पीअर प्रेशरमुळे चालू करतात. पीअर प्रेशर, दबाव. आता हा दबाव नक्की कोणाचा? अवतीभोवती असलेल्या मित्रमंडळ जे आधीपासून करत असतात आणि चल ट्राय करून बघ त्यात काय होतं झालं आहे की नाही? आणि दुसराही चलता आहे. दारू पिल्यानंतर वास येतो, ड्रग घेतल्यानंतर वास येत नाही. घरीकडनं मेकअप तर बघतात काय येत. सो 70% ड्रग्स का चालू करतात त्याचं कारण आहे मित्रमंडळ. आणि जर घरात ऑलरेडी व्यसन असेल, आजकाल फॅट आलाय ना, कॉमन झालेलं आहे. घरात वडील दारू घेत असतात घरातच. रविवारचा दिवस असतो, नवरा घरात दारू घेत असतो आणि बायकोला सांगतो की आज बियर आणलेली आहे, तो चिकन बनवून मस्त फ्राय करतो आणि मुलगा ते बघत असतो. काही पालकांच्या चेहऱ्यावर मस्त आलेला आहे, बघत असतो. पण त्यातल्या घरातला मुलगा हे बघत असतो आणि त्याला वाटतं की नॉर्मल आहे ना, वडील पितात, पुढे जाऊन मी पी आणि हे नॉर्मल आहे. अल्कोहोल हे मान्य आहे, सिगरेट अवेलेबल आहे, मान्य आहे, त्यात काय चुकीचं नाही का? पुढच्या स्लाइडमध्ये ड्रग्सचे वेगवेगळे पालकांना जेवढे माहिती असतील तेवढं मुलांना माहिती आहे. जसं कारण आहे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, सगळी माहिती तुमच्या आधी मुलांना पोहोचत असते. आता ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार असतात ते मी तुम्हाला सांगतो. आता जे इलिगल ड्रग्स म्हणजे जे बोलतो आपण चरस, गांजा, जे काय आहे, एका टाइमला एक मेडिसिनल यूज साठी वापरले जात होते. कोकेन या ड्रग्सचं मी नाव ऐकलं असेल. कोकोकोला ड्रिंक हा जेव्हा लॉन्च झालेला तेव्हा थोड्या प्रमाणात कोकेन एक ब्रेन स्टिम्युलंट म्हणून त्याच्यात ऍड केलं जात होतं. दीर्घकाळानंतर याचं असं कळण्यात आलं की अरे कोकोकोलाचे ऍडिक्ट होत आहेत, कारण टाकलेलं कोकेन म्हणून त्याच्यातलं ते कळलं. त्याचे असे अनेक ड्रग्स आहेत जे आधी हिरोईन फॉर एक्झाम्पल किंवा मॉर्फिन हे ड्रग्स जे आधीच्या काळात ट्रीटमेंटच्या साठी वापरले जात होते, पण त्यानंतर जी व्यक्ती ते ड्रग्स ट्रीटमेंटसाठी वापरत होते
त्यांचा सर्वे केल्यानंतर कळण्यात आलं की हे यांच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत, या ड्रग्सशिवाय ते राहूच शकत नाही, म्हणून त्याला बॅन करण्यात आले. दॅट्स व्हाय दे आर इलिसिट ड्रग्स ऑर इलिगल ड्रग्स. ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात कॉमन कॅनॅबिस गांजा. गांजा आपण ऐकत असेल, एक झाडाची पानं असतात आणि ते सिगरेटमध्ये किंवा बाबूमध्ये घालून नॉर्मली ते रोल करून फोडायचं असतं. नॉर्मली स्मोकिंगचा एक प्रकार आहे. त्याचे वेगवेगळे रस्त्यावरची नावं आहेत. वीड, चरस, पान. आणि याच्यावर मेंदूवर होणारे निकाल, पॅरेनॉइड होतो मुलगा आणि सायकोसिस शेवटची स्टेज. हेरोईन, ब्राऊन शुगर, जसं आत्ताच उल्लेख केला मी. ब्राऊन शुगर उगंडाचा फायदा आहे. ब्राऊन शुगर मला मुलगा ऐकत असेल तर उगंडा अक्षरशः ब्राऊन शुगर हे सपाटलेलं आहे. नाक्यावर मिळतोय. पोलिसांनी अनेक वेळा कारवाई केलेली आहे, पण जे व्यक्ती हे ड्रग्स विकतायत ते सुद्धा त्याच्या आहारी गेलेले आहेत. त्याला सांभाळणार कोण नाहीये. जेलमध्ये देखील जाऊन आलेले आहेत ते, पण जेलमधून बाहेर आल्यानंतर पण तेच करतात. ब्राऊन शुगर सगळ्यात स्वस्त मिळणारा ड्रग. जर बाकी ड्रग्स कंपॅरिझन जर केलं तर 250 रुपये, 200 रुपये या दरामध्ये एक चिट्टा होतो. ते ड्रग मिळत असतं. कोकेन क्रॅक एक प्रकारचा थोडा मागणाच ड्रग आहे. व्हाईट कलरची पावडर असते. बेसिकली दिस कम्स अंडर स्टिम्युलंट कॅटेगरी. उत्तेजना. स्टिम्युलंट म्हणजे नक्की काय? कॉफी, चहा स्टिम्युलंट कॅटेगरीमध्ये येतात. जर कॉफी तुमचं मूड एलिव्हेट करते, तुम्हाला जर झोप आली असेल आणि तुम्ही जर कॉफी पिल्यानंतर तुमची झोप उडत नसेल तर कॉफीची तीव्रता जर 2-3% असेल तर कोकेन मेथॅम्फेटामाइन या ड्रग्सची तीव्रता 1000% आहे. नॉर्मली ब्रेनला ती मूडला एवढा एलिव्हेट करते की व्यक्ती जो पण याचं सेवन करतो तो एवढा युफोरिया स्टेटमध्ये जातो, त्याला एवढा आनंद होतो की सतत सातत्याने त्याच आनंदात त्याला राहावंसं वाटतं आणि म्हणून ड्रग्स ऍडिक्टिव्ह आहे. मेथॅम्फेटामाइन जसं ओपन मार्केटमध्ये म्याव बोललं जातं, मेथोड्रोन बोललं जातं, एमडी बोललं जातं. ही नावं कॉमन आहेत. MDMA, HCC. हल्लीच एक नेस्को कंपाऊंडमध्ये केस झाली. 3-4 जणांनी ड्रग्सचं सेवन केलं आणि दोन जणांची मृत्यू झाली. एक सिरियस झाला आणि कॉलेज जाणारे स्टुडंट्स होते ते. आणि EDM किंवा अशा प्रकारचं म्युझिक ज्यांनी ब्रेनला स्टिम्युलस मिळतं, त्या इव्हेंटमध्ये जाऊन त्यांना असं वाटलं की जर आपण हे या पदार्थाचं सेवन केलं तर आपण ते इव्हेंट अजून चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो, म्हणून ते ड्रग्सचं सेवन केलं आणि मृत्यू झाला. प्रिस्क्रिप्शन ड्रग्स. आता तुम्ही बोलताय की 2 प्रकारचे ड्रग आहेत, एक इलिसिट इलिगल आणि एक लीगल जे ओव्हर द काउंटर मिळतात. पण काही असे पेशंट्स पण आढळले आहेत की जे कफ सिरपचं व्यसन करतात, पेन किलर्सचं पण व्यसन करतात आणि हे ओव्हर द काउंटर मिळणारे ड्रग्स आहेत. बाय द वे, अल्कोहोल इज ऑल्सो अ ड्रग. सरकारने मान्यता दिली आहे, याचा अर्थ असं होत नाही की अल्कोहोल ड्रग नाही आहे. अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे CH3CH2OH. इथेनॉल रेडीवर नाही होत आहे, पिण्यासाठी होतं. तर अल्कोहोल इज ऑल्सो अ ड्रग. आता सगळ्यात महत्वाची स्लाइड, त्याचा उपयोग थोडा मी केलेलाच आहे. मी आता सध्या IT कंपनीमध्ये जॉबला आहे, वर्क फ्रॉम होम करत असतो. पण 2 वर्ष आधी मी फुल टाइम सोशल सर्व्हिस करत होतो. आता विकेंड्सला जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी अनेक व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ॲज अ काउन्सिलर बट ॲज अ पार्ट ऑफ सोशल सर्व्हिस म्हणून जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम करत असतो. तर काही रिअल लाईफ इन्सिडेंट्स जे आम्ही त्या पेशंटसोबत डील करतो, खऱ्या अर्थाने ते पेशंट्स असतात, पण ड्रग्सच्या आहारी गेलेला व्यक्ती किंवा मुलगा हे क्रिमिनल देखील होतात. सो आय डील विथ क्रिमिनल्स पेशंट्स अँड मेंटली सिक पीपल. त्याला विचारण्यात आलं की तुमची सुरुवात कशी झाली, ड्रग्सची सुरुवात कशी झाली. पहिलं कारण तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे की मित्रसंगत. माझ्या मित्रांनी सांगितलं एकदा ट्राय करून बघ, कोणाला काही कळणार नाहीये आणि तुला जो आनंद मिळेल भारी एकदम लय भारी. ट्राय करून बघितलं, फुकट देतो ना. दुसरा पॉइंट, फुकट भेटणार. प्रश्न पडला सगळा की ड्रग्स ही महागडी वस्तू फुकट कोण दिली जाते. जेव्हा कुठच्याही मुलाला ड्रग्सच्या आहारी
घालायचं असेल तर त्याला पहिला फ्री सॅम्पल्स प्रोव्हाइड केले जातात. आणि एकदा दोनदा फ्री सॅम्पल्स दिल्यानंतर मी हे बोलत नाही की महिनाभर फ्री सॅम्पल्स दिले जातील. एकदा दोनदा फ्री सॅम्पल्स दिल्यानंतर लगेचच तो मुलगा किंवा तो व्यक्ती ड्रग्सच्या आहारी जातो. ड्रग्स आर सो ॲडिक्टिव्ह, दॅट्स व्हाय दे आर बॅन. म्हणून त्याला बॅन केलेले आहे. इमोशनल पेन हळूहळू ही जनजागृती पालक वर्गासाठी काय आहे त्यामध्ये हळूहळू वळतोय. इमोशनल पेन, स्ट्रेस, तणाव, हार्ट ब्रेक. हार्ट ब्रेक कसलं? 5वी 6वी 7वी 8वी मध्ये जेव्हा मुलं प्रवेश करतात, 6वी मध्ये 5वी मध्ये, तेव्हा बॉडीमध्ये शरीरामध्ये काही हार्मोनल चेंज होतात आणि ऑपोजिट जेंडर प्रति अट्रॅक्शन आणि काही अफेअर्स स्कूलमध्ये चालू होतात आणि काही समजा एकमेकांना हार्ट ब्रेक होतात आणि आजकालचे पिक्चर आपल्याला बरेच इन्फ्लुएन्स करत असतात. तर त्यामुळे शॉर्टकट मुलाला माहिती असतो की अरे हे जो ज्ञान करणे आहे, दारू पिऊ शकतो, नशा करू शकतो, अशा अनेक पिक्चर आपण बघितलेले आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स. पालक बिझी असतात, पालकांना मुलाकडे देण्यासाठी वेळ नसतो, पण मुलगा हट्ट करत असतो, पाठी लागत असतो काही कारणास्तव, तर त्याला कुठेतरी बिझी करण्यासाठी मोबाईल हातात देतात आणि त्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम असतो, फेसबुक असतं, युट्यूब असतं. मुलगा आपल्याला रील्स स्क्रोल करतोय, चालू आहे. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, रील्स स्क्रोलिंग चालू आहे. 3 तासानंतर जेव्हा मुलगा मोबाईल ठेवतो तेव्हा प्रोडक्टिव्ह आउटपुट तसं काहीच नसतं. मी देखील रील बघितलेले आहे अनेक वेळा, अनेक तास. पण दीर्घकाळानंतर मला हा प्रश्न पडला, अरे मी एवढे तास या रील बघण्यात वाया घालवतोय, माझ्या आयुष्यात एक सकारात्मक बदल एकाही रीलनी केलेला नाहीये. विचार करण्यास भाग पडलो आणि आजकाल युट्यूबमध्ये ते ऑप्शन आहे शो फ्युअर शॉर्ट्स. 2 वेळा क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते शॉर्ट्स रील्स दिसत नाही. लोकल फॅमिलीज, घरात पती पत्नीमध्ये वाद, लहान मुलं आपल्याला वाटतं की त्यांना हे कळत नाही, अजून लहान आहे त्याला काय कळतं. तेव्हा जो मोठा होईल तो किंवा ती तेव्हा सांगेल की तुझी आई अशी वागत होती किंवा तुझा नवरा असा वागत होता, म्हणून मी त्याच्यावर भडकायचं, वाद करायचं, वादविवाद व्हायचे. पण न कळत काही संस्कार मुलांवर होत असतात. ते व्यक्त होऊ नाही शकत. कोणाकडे व्यक्त होणार? आई वडिलांची जर भांडणं होत असतील आणि घरातच एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट नसणार तर ते कोणाला अप्रोच करणार? त्यांच्या आयुष्यात दुसरं असतं तरी कोण? शाळेतले मित्र असतात, पण जर शाळेतले मित्र तर काही चुकी करत असतील आणि घरातलं वातावरण जर चांगलं नसेल तर ते अप्रोच कोणाला करणार? मग त्यांना मित्रच आपलं घर परिवार वाटायला लागतं. महत्वाची गोष्ट आहे, युवा पिढी ही ड्रग्सच्या आहारी कशी जाते आणि त्यानंतर ड्रग्सची पेंडिंग कशी करावी लागते. सरप्राइजिंग स्टुडंटची घटना सांगतो. एक 17-18 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशन मध्ये मला कॉल आला की दर्शन एक केस आहे, येऊन जरा काउन्सिलिंग करू शकतोस का. मी गेलो एका कक्षामध्ये. ती मुलगी, तिची आई 18 वर्षाची मुलगी होती. मला ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी गेले. डेफिनेटली असे कॉल मला त्याच कारणासाठी येतात. जर कोणी ड्रग्सच्या व्यसनाच्या आहारी गेलं तर त्याच कारणासाठी मला कॉल येतात. पण तो कॉल थोडा वेगळा होता. ती व्यसनाच्या आहारी गेलेली पण त्यामध्ये ती ड्रग्स विकत होती. 17-18 वर्षाची मुलगी ड्रग्स विकते, पेडलिंग करते, मुलांना जाऊन घरी ड्रग्स विकते. शॉक लागला. आता काय काउन्सिलिंग करणार आहे? तर शांत झालं आणि विचार केला की नाही अरे आपण बघितलेलं आहे प्रकरण, वयीचं कमी आहे पण ही त्याच ट्रॅक मध्ये फसलेली आहे. होतं काय आहे की सुरुवातीला फ्री सॅम्पल्स दिले जातात. फ्री सॅम्पल्स दिल्यानंतर जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी ड्रग्सच्या आहारी जाते तेव्हा ती सुरुवात पहिल्यांदा ते खोटं बोललं असतं.
ड्रग्स विक्री खरेदी करायला पैसे लागतात आणि पैसे पॅरेंट्सकडनं मागून किती मागणार? ड्रग्सचा खर्च हजारांमध्ये जातो. 200, 250, 300 पॉकेट मनी कमी फरक पडायला लागते आणि त्यानंतर खोटं बोलून जास्त पैशांची मागणी होते. जरा शाळेमध्ये आज असा एक इव्हेंट आहे, मॅडमनी आज एवढे डोनेशन मागितलं किंवा एक्सपायरी गोष्टी मागितलेल्या आहेत, तर त्यासाठी मुलं अजून पैशांची डिमांड करतात. पण काळांतरानंतर पालकांना ही गोष्ट कळते की आपला वर्ग किंवा कोणी खोटं बोलतोय आणि पैसे मागतोय. ते त्याच्यावर प्रतिबंध टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याला किंवा तिला ओरडतात, जरा कैद करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातून निष्पन्न काय होतं काही नाही. मुलगा ऑलरेडी आयसोलेशन मध्ये असतो, त्याची कारणे अनेक असतात आणि ते आयसोलेशन दूर करण्याऐवजी तुम्ही अजून त्याला कैद करून ठेवता. तुम्ही नाही, जी व्यक्ती त्यांच्यासोबत मी डील केले त्यांचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आणि घरात जिथे प्रेमाने सुसंवादाने ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे, प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे, तिकडे कोणाला वातावरण ठेवतात. मुलगा आवाज दाखवतो की नाही पप्पा आता मी असं नाही करणार, याच्यापुढे तुमची शपथ बोलतोय तो, तुमची शपथ ऐकताय तुमची शपथ. आणि अशा कोणत्या चपला घेऊन पालकांना नंतर विश्वास येतो आणि परत त्यांना थोडं फ्रीडम देतात. फ्रीडम दिल्यानंतर मुलाला आता कळतं की घरातून पैशाचं साधन आपलं बंद झालेलं आहे. थोड्या छोट्या प्रमाणात चोरी होण्याची सुरुवात होते. काही मुलं घरात चोरी करतात, काही इतर बाहेर ठिकाणी जाऊन चोरी करतात, छोट्या मोठ्या चोरी करतात. आजकाल पेटीएमचं स्कॅम खूप चालू आहे. मुलं आपल्या मोबाईलवर एक फेक ऍप डाउनलोड करतात, एका शॉपवर जातात आणि त्याला सांगतात की मला कॅशची गरज आहे, मी तुमच्या स्कॅनरवर एक अमाऊंट पाठवतो. त्याला त्या स्पीकरमध्ये काही आवाज येत नाही, पण ते मोबाईलमध्ये त्या मोठ्या ऍपमध्ये दाखवतात की हे बघा मी तुमच्याकडे 200 रुपये किंवा 500 रुपये ट्रान्सफर केले आहेत, मला कॅश द्या. आणि ती कॅश घेऊन व्यसन करतात. उरणच्या घटना आहेत, मी बाहेरचं उदाहरण देतच नाही तुम्हाला. उरणच्या घटना आहेत, गुन्हे दाखल झालेले आणि या घटना होत असतात. त्यानंतर हे देखील पकडल्यानंतर शेवटी जो वरचा ड्रग लॉर्ड असतो त्याला कळतं की एकदमच आहारी गेलाय ना, याला आपण प्याला लावूया. याला आता पैशाचं सोर्स कुठूनही मिळणार नाहीये, तर याला आपला एक प्याला बनवूया, त्याला आपण आमिष दाखवूया. हे बघ तुला जर ड्रग्स करायचे असतील तर हे 10 पॅकेट घे आणि त्यातले 8 वीक 2 तू वापर. तू जर जास्त याच्यात विकलंस पण मला फक्त 10,000 पाहिजे, तुझ्यावर आहे. ते 12,000मध्ये विकलंस तुझं ऍडिशनल 2 पॅकेट आणि 2,000 तुझं घरी पॉकेट मनी मागण्याची गरज तुला पडणार नाही, तुझं उत्पन्न चालू होईल. या ट्रॅकमध्ये करू असतो. छोटे छोटे टास्क करतात की तुझ्या शाळेचे जे फ्रेंड सर्कल आहे ना, तिकडे जाऊन तू पण आता फ्री सॅम्पल्स दे, आम्ही सप्लाय करू. पण हीच मुलं जी आधी व्यसनाच्या आहारी गेली असतात तेच जाऊन फ्री सॅम्पल्स आपल्या मित्रांना वाटतात आणि एक मुलगा तो आहारी गेलो, तो अजून 2-3 जणांना व्यसनाच्या आहारी गुंडाळतो. त्याच्यानंतर ती स्टेज मुलांची तब्येत बिघडायला लागते आणि हॉस्पिटलायझेशनवर त्यांना करावं लागतं. हॉस्पिटलायझेशनची गरज पडते. वडील विचारतात, आई विचारतात, पण घरचं वातावरण तेवढं चांगलं नसतं. पप्पा रागीट, आई सौम्य असली तरी आईला जर कळलं, पप्पाला जर कळलं तर काय होईल तिला, ती मला समजून घेईल का? ती खरंच मला समजून घेईल का? आई माझे पप्पा मला समजून घेतील का? तुम्हाला मारतील, तुम्हाला मोडीकडे टाकतील, तुम्हाला कुठे लांब घेऊन टाकतील, तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन टाकतील. नको. आपण हॉस्पिटलवरून डिस्चार्ज झाल्यानंतर आपण सगळं बंद करू आणि मुलं करतोय का? पण त्याला आधी जो पेडलं त्याच्याकडनं पेंडिंग करून घेत असेल, त्याचे फोन येतात की बघ तू जे कामाने केलेस ना त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत आणि आता जर तुम्हाला नाही बोललास ना हे महाविद्याला, तर तुला सरळ पोलीस स्टेशन मध्ये पुरावे देऊन तुझ्या आई वडिलांना सांगू की तू फक्त ड्रग्स घेत नाहीयेस तर विकत पण आहेस आणि तू आमचा एक माणूस आहेस. मुलगा परत बोलतो आणि न कळत परत 3 वर्षी करावं लागतं. आई वडिलांना कळत नाही की आम्ही याला बेस्ट देतोय,
जो मागतोय जे हट्ट करतोय ते आम्ही त्याला देतोय, पण असं का वागतोय? नक्की प्रॉब्लेम काय आहे? आता हॉस्पिटलचा खर्च करून आम्ही याला बाहेर पडलेला आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. परत आठवड्यातून हा परत पालकांना वाटत असतो की तो का नालायक आहे, आपण चूक केली याला जन्म देऊन, असं वाटत असतं. आणि पालक तुलना वर्षी करतात जे टॉपर असतात शाळेत, फर्स्ट रँक, सेकंड रँक किंवा 70% 80% आणणाऱ्या मुलांसोबत आपले पालक तुलना करत असतात. आणि तू बघ ड्रग्सच्या आधी गेलास, तुला जन्म देऊन बघ आम्ही किती मोठी चूक केली, त्याच्यापेक्षा जन्म न दिला असतं तर बरं असतं. तू शेजारचा मुलगा बघ ना, त्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव किती रोशन केलेलं आहे. तुझं सर्व हट्ट पुरवलं, जे मागशील ते तुला दिलं, पण निष्पन्न काय झालं? होतं का? आसपास वाटतं का तुम्हाला हे होतंय कुठेतरी बघितलंय किंवा अनुभवलंय? सतत तुलना करणं. पेरेंट्स कंपेअर देअर किड्स विथ अदर स्टुडंट्स. पीअर प्रेशर करणार काय? प्रेशर असेल, मुलांना प्रेशर येतो. सतत त्यांना तुम्ही एक अशा एक्सपेक्टेशन मध्ये सेट करताय की तू जर तसा झालास तरच तुला किंमत आहे, तुला व्हॅल्यू आहे, आणि तरच तुझे हट्ट पुरवले जाणार यापुढे. आणि दिस इज अ विशियस सायकल ऑफ ऍडिक्शन. ऍडिक्शनचे स्टेजेस भरपूर आहेत. त्याच्यात फर्स्ट स्टेज मध्ये एक टाइम यूज असते. आता दारूमध्ये आणि इलिगल ड्रग्स मध्ये फरक काय आहे हे मला सांगतो. 100 लोक जर दारू पित असतील, and please note it, की alcohol is also a drug. CH3, CH2OH. सरकार मान्य आहे, सरकारने मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ असा होत नाही की दारू ड्रग नाही, दारू पण एक प्रकारचा ड्रगच आहे. 100 लोक जर दारू घेत असतील तर त्याच्यातनं 8 ते 10 लोक फक्त अल्कोहोलिक बनतात. 8 ते 12 लोक फक्त दारूच्या व्यसनाच्या आहारी होतात, म्हणजे अल्कोहोलिक बनतात. बाकी 90% ऑफ द लोक व्यवस्थित सोशली लिमिट मध्ये दारू पिऊ शकतात. बरोबर? ड्रग्स असं नाहीये. 100 मुलं जर ड्रग्स करत असतील किंवा 100 लोकांनी जर ड्रग्स केले तर त्याच्यातनं 80 ते 90% लोक किंवा मुलं ड्रग्सच्या आहारी जातात. फक्त 10% अशी मुलं आहेत जे एकदा करून त्यांना कळतं, ते स्वतःला सावरतात, ते घरी येऊन सांगतात आणि ते परत कधी करतात. दॅट्स व्हाय ड्रग्स आर बॅड. हे एवढे ऍडिक्टिव्ह आहे म्हणून याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. इफेक्ट्स ऑन माइंड अँड बॉडी. ड्रग्स होणारे माइंड आणि बॉडीवर काय परिणाम आहेत ते तुम्हाला सांगतो. सिव्हिअर एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, हॅल्युसिनेशन असं होतात. एक अशा स्टेट मध्ये मुलगा जातो जेणेकरून त्याला हायपर होऊन जातं. मेमरी लॉस, पुअर कॉन्सन्ट्रेशन, लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, डिप्रेशन, सुसाइडल थॉट येतात, aggressive आणि violent behavior आणि बरेचसे फिजिकल इफेक्ट्स पण आहेत. किडनी डॅमेज होते, लिव्हर डॅमेज होते, पण एवढं बोलावं त्यात जात नाही. स्लाइड पेक्षा जास्त मी काही जिवंत उदाहरण जे मी स्वतः बघितलेले आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. फॅमिली फॅक्टर्स. आजचं सेशन या अभ्यास यामध्ये देण्यासाठी घरची माहिती दिली, प्रोडक्ट वगैरे पण सांगितलं. पण घराचं वातावरण जर सकारात्मक नसेल, मुलांना जर वाटत नसेल की आपले वडील किंवा आपली आई अप्रोचेबल आहे, मी कुठची चूक केली किंवा पाप झालं किंवा गुन्हा झालं हे मी घरच्यांना जाऊन सांगत नाही, म्हणजे ते समजून घेत नाही, असं वातावरण जर घरात नसेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा आपल्या हातात राहायला पाहिजे, माझ्या कंट्रोल मध्ये, माझ्या नियंत्रणात राहायला पाहिजे. मी उठ बोललो तर उठलं पाहिजे, बसलो तर बसलं पाहिजे. तर एक पालक तरी असं वाटतं, पण न कळत हेच एक नेगेटिव्ह वाटतं. कसं सपोज तेव्हा करू की थोडासा मुलगा जर व्यसनाच्या आहारी गेला आणि त्याला खरंच चुकता झाली की आपण जे कृत्य केलेलं आहे, आपण जे ड्रग्स सेवन केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मला कोणाला तरी जाऊन सांगायचं आहे, पण पॅरेंट्स स्ट्रिक्ट आहेत, सांगू कसं? हे वातावरण जर असेल तर मुलं तुम्हाला अप्रोच करणार नाही आणि न कळत जर कोण भलताच नो भेटला तर मग असं मोठे प्रॉब्लेम आहे.
कम्युनिकेशन गॅप सगळ्यात महत्वाचा मुद्दा. संवादच होत नाही पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. संवाद होत नाही. संवाद होतो तो फक्त व्यवहारिक होतो की किती टक्के मिळाले आणि पुढच्या वेळेस किती टक्के काढणार आहे, आमची अपेक्षा काय आहे. तुझ्याकडनं आता 75 काढलेस, पुढच्या वेळी 80 किंवा 90 हे तुझं टार्गेट आहे. आणि हे टार्गेट जर तू मीट केलंस तर सायकल आहे, बाईक आहे किंवा कार आहे. कारवरून आठवलं 3-4 महिने आधी आपले सीनियर साहेब अनेक मुलांना त्यांच्यासोबत काम करत होतो आणि रात्री 10च्या वेळेस मला एक कॉल आला. साहेबांचा फोन होता, दर्शन एक केस आलेली आहे, एक मुलाला आपण पकडलेला आहे, तू येऊन जरा हँडल कर. मला वाटतं साहेब असतील की पोहोचपर्यंत, पण साहेब होते, साहेब निघून गेलेले. 10:30 वाजता मी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलो. पोलीस स्टेशन मध्ये तो व्यक्ती, तो मुलगा जवळ 20 वर्षाचा असेल, स्कूल पास आउट, कॉलेजमध्ये ड्रॉप आउट, 20 वर्षाचा मुलगा पूर्णपणे नशेच्या धुंदीत. त्याची आई त्याच्यासोबत होती आणि मी बघून विचार केला की नाही होणार काउन्सिलिंग. कशी होणार काउन्सिलिंग सांगा मला. मी काय बोलतोय हे त्याला कळणारच नाही. काउन्सिलिंग साठी मानसिकता व्यवस्थित लागते, कशी काउन्सिलिंग करणार. पण तिकडे जेव्हा मला कळलं की प्रॉब्लेम व्यसनाचा नाही, हा पेंडिंग करत होता, हा एका ठिकाणी पेंडिंग करत होता आणि त्यामुळे त्याला इकडे पकडण्यात आलेला आहे. पोलिसांनी सांगितलं बघ याला काय तू सांगू शकतोस का. तर मी रिक्वेस्ट केली, मला एक संधी द्या, मी प्रयत्न करतो. मला माहिती आहे पाणी पुरणार नाहीये, पण तरी प्रयत्न करण्यात काय जातंय. प्रयत्नाशीच अपयश होतं म्हणून एक अटेम्प्ट मारला. एक अटेम्प्ट मारल्यानंतर मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. मग थोडंफार पोलिसांनी मला जर हेल्प केली तर इंटरोगेशन, लीडिंग क्वेश्चन्स टू, म्हणजे असे काही प्रश्न विचारून मूळ मेन पेंटर कोण आहे त्याचा सुगावा लागेल असे काहीतरी प्रश्न मी त्याला विचारले. कोण कोण उघडमध्ये व्यसन करतं ते सगळ्या मुलांची लिस्ट, कोण कोण विक्री करतं ही सगळी लिस्ट पोलीस स्टेशन मध्ये असते. तर 3-4 पेंटर्सची नावं विचारली. अरे तो 4 फाट्यावर तो विकतो काय असो, हा तो विकतो. अजून 2-3 लीडिंग प्रश्न विचारले त्यांनी, त्यांची उत्तर त्यांनी समोर दिली आणि अजून एक मोठी लिस्ट निघाली की उघडमध्ये ती पोलिसांकडे लिस्ट होती. त्याच्यावर अधिक माहिती मला त्या मुलाची इंटरोगेशन करण्यात मला मिळाली आणि ती लिस्ट मी फॉरवर्ड केली पोलिसांना आणि सांगितलं की त्याच्या आईला सांगितलं प्रातिनिध्याने की तुमच्या मुलाला रिहॅबिलिटेशनची गरज आहे, निर्णय तुमचा आहे. सजेशन जरी मी केलं असेल तरी शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आई तयार झाली, ठीक आहे खर्च किती होईल. बोलून मी रिहॅब मला व्यक्ती नाही आहे, मी तुम्हाला नंबर देऊ शकतो, त्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि तुम्ही विचारा फीस किती आहे काय आहे. आई तयार झाली, फीसची एन्क्वायरी केली आणि त्यात असं करण्यात आलं की आई वडिलांचा डायव्होर्स ची प्रक्रिया चालू आहे. आई आणि वडील एकमेकांशी बोलत नाहीये. जर त्या मुलाला रिहॅब मध्ये टाकायचं आहे तर त्याच्या वडिलांची देखील परमिशन घ्यावी लागेल. त्याच्या वडिलांना फोन करण्यात आला, त्यांना बोलवण्यात आलं. वडिलांना हे काही नवीन नव्हतं. अनेक वेळा त्या पोराला पोलीस स्टेशन मध्ये पुण्यामध्ये खूप सुद्धा केलेलं, चोरीच्या वगैरे खूप सुद्धा केलेलं. तर वडिलांसाठी काही नवीन नव्हतं. त्यांनी मुलाला 2 शिव्या सोडल्या आई बहिणी घेऊनच आणि त्याला सांगितलं की तिकडे पाय तिकडे जाऊन माझा तुझा काही संबंध नाही. थोडे माऊली झाले, थोड्यानंतर स्वतःला सावरलं आणि मी त्याच्या वडिलांनी पोलीस स्पष्ट करत आम्ही एका पक्षामध्ये होतो आणि त्याचे वडील काय सांगत होते ते ऐकून मी जरा स्टंट झालो. माझ्या मुलासाठी मी हवं ते केलं. 18 वर्ष झाल्यानंतर त्याने गाडी मागितली, 4 व्हीलर मागितली, त्याला इनोवा दिली. त्यांनी कपडे मागितले, ब्रँड मागितले नाही. मी मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये जाऊन त्याला वाटेल ते कपडे, जे ब्रँडचे कपडे पाहिजे ते घेऊन दिले. पैसा अफाट खर्च केला तरी मला कसा वाटतो आणि मनातल्या मनात मी तुम्ही पण सांगणार कसं. वडिलांची मानसिकताच नव्हती समजून घेण्याची. तो क्षण नव्हता त्याला समजवायचं की भाऊ तुम्ही चुकताय. खऱ्या अर्थाने हे पटवून द्यायचं होतं की तुमचा मुलगा जर खुल्या वातावरणात जरी राहिला तर परिस्थिती अजून गंभीर होईल. त्याला हॉस्पिटलायझेशन किंवा ह्या कंडिशनची गरज आहे म्हणून तुम्ही त्याला ऍडमिट करा. संघर्ष चालू झाला एकाच पोलीस स्टेशन मध्ये. पती पत्नी मुलगा, पण पती आणि पत्नी एकमेकांशी बघत नाही, बोलत नाही, काही नाही. मध्यस्थी मी 5 मिनिटं यांना जाऊन सांगतोय, 5 मिनिटं त्यांना जाऊन सांगतोय. शेवटी दीर्घकाळानंतर ते निर्णय घेतला, ठीक आहे माझ्या मुलाला रिहॅब मध्ये टाका
रिहॅबमध्ये टाकण्यासाठी गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशन मधूनच त्या मुलाला रिहॅबमध्ये टाकण्यात आलं आणि मी माझ्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी उठलो, आंघोळ केली, प्रार्थना केल्यानंतर सर्वात पहिला कॉल मला आला एका अकाउंट नंबरवरून. अरे तो दर्शन नाईक, त्याचा नंबर आहे का? मला त्याचा नंबर दे. आता मीच दर्शन नाईक, तो बोला काय. त्याच्या वडिलांनी 2 शिवाय मला दिल्या. तो स्वतःला शाळा समजतोच काय. तो काय करत होता? माझ्या पोराला जर काय झालं तर तुझी वाट लावून टाकेल. तुझी चुकलं तरी काय काय करत? माझं काही सजेशन तुम्हाला आवडलं नाही का? नाही तू असं तसा हे ते मजबूत मला सुनावलं. वेळ ओके करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की काल तुमच्या मुलाला जर रिहॅबमध्ये टाकण्याचा निर्णय चुकला असेल तर त्याला डिस्चार्ज करण्यासाठी तुम्ही मोकळे आहात. मी रिहॅबशी संबंधित नाहीये. तो कॉल मी रेकॉर्डिंग माझी चालू होती फोनमध्ये. सिनियर साहेबांना जाऊन ती रेकॉर्डिंग ऐकवली आणि पुढची कारवाई त्यांना ते करायची होती काही केली. आता आपण चाललोय मदत करायला आणि शिवाय पण आपणच चाललोय. कोण देतोय? बाहेरचे पेंडर नाही देत, त्यांच्याकडे धमक्या येतात. असं नाही सगळे कॉल रेकॉर्डिंग आहेत, त्यांच्याकडे धमक्या येतात. हे काम जे हातात घेतलं तेवढं सोपं नाही. ही झंझट होती फक्त पालकांपर्यंत मर्यादित नाही राहिली. त्याचे व्हिडिओज, काही फोटोज जेव्हा ते ड्रग लॉर्ड्सकडे जातात तेव्हा तिथूनही धमक्या येतात. पण सरप्राइजिंग हे वाटते की ज्यांची आपण मदत करायला जातो तो पालकच मला धमकी देतोय, मदत कशी करावं. पण जर वेळा उचललाय तर स्वामींचं नाव घेतलं तर ठीक आहे, जे होईल ते होईल. आपण प्रामाणिक आहोत ना, पुढचं स्वामी बघून घेतील हे परत काम होतं. त्या छोट्या मोठ्या गोष्टी होतात. क्षेत्रच एवढं खतरनाक घेऊन करायचं नाही. नंतर इमोशनल फॅक्टर्स मुळे शाळेत जे बॅक बेंचर असतात किंवा जी मुलं इतर जे वीक मुलं असतात त्याच्यामुळे मुलीक भाषा वापरला जातो किंवा काही नातेवाईक जे आपल्या घरी येतात आणि उगाच टिंगल मस्करी करण्याच्या नावाखाली आपल्या पोरांची अशी काहीतरी मर्यादा क्रॉस करून मस्करी करतात. त्याला मुलीक या कॅटेगरीमध्ये आपण हे करू शकतो. मानसिक ट्रॉमा, घरातनं कोणाची तरी मृत्यू झाली, बाबांची मृत्यू झाली किंवा आई वडिलांचा डायव्होर्स झाला, त्याच्यामुळे मुलांना ट्रॉमा लागू शकतो. सोशल फॅक्टर्स पण अनेक आहेत. क्युरिओसिटी हा पॉइंट मी कव्हर करण्यासाठी घेऊन गेला. सोशल मीडिया आणि हा पॉइंट हा खूप रिलेटेड आहे. उत्सुकता, क्युरिओसिटी. पिक्चर आणि मूव्हीज मध्ये मोस्टली दोन्ही बाजूने लागत जातात. आजकाल कसं आहे की एक तर ग्लॅमराइज केलं जातं ड्रग्स आणि दारूचं सेवन. म्हणजे मुलं किंवा हिरो पिक्चर बघला हे ड्रग्सचं सेवन करून कसं नाचतोय, गातोय आणि त्याला हिरोईन पण भेटते. पण पिक्चरचं शेवटमध्ये त्या हिरोचा अंत काय होतो हे परत दुर्लक्ष करतात. कारण ग्लॅमर ही गोष्ट अट्रॅक्टिव्ह वाटते आणि त्यामुळे उत्सुकता आणि हे करून तर मोठे क्युरिओसिटी म्हणून परत मुलं ड्रग्स करतात. सोशल मीडिया तुम्ही सांगितलेलं आणि सहज पूर्तता. सॉरी टू से दिस बट आय हॅव अवेलेबल नाक्यावर मिळतं. अनेकदा कारवाई सुद्धा झालेल्या आहेत. पण जे विकतायत ना ते स्वतःच आहारी गेलेले आहेत. तुम्हाला त्यात सांगितलं की जसा ट्रॅप आहे त्याच्यात मुलं बसली जातात. वॉर्निंग साईन्स हे वॉर्निंग साईन्स आहेत. जर तुमच्या माहितीमध्ये कुठचाही मुलगा विभक्तेला असा होतो की ही परिस्थिती कोणाच्या आयुष्यात येऊ नये, पण तरी सुद्धा हे सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. वॉर्निंग साईन्स काय असू शकतात? जर तुम्ही सस्पेक्ट करता, तुम्हाला जरा पण संशय येतोय की तुमच्या मुलामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, तर हे वॉर्निंग साईन्स तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले बिहेवियर, वागण्यात बदल, अचानक मूड बदलतो. आता असतोय, अचानक तीव्र राग, संताप, घरात आरडाओरड, वस्तूंची टिकामिक, पालक त्यामध्ये काय झालं, सिरियसली बिहेवियर. अचानक आठवड्यात 2 आठवड्याच्या काळात मुलगा गपचूप राहावा लागतो. स्वतःच्या बेडरूम मध्ये जर असली तर बेडरूम लॉक करून घेणं, ठीक आहे, किंवा फोन वर पासवर्ड असेल तो स्मार्ट झाले का. जर तुम्ही सांगाल की पासवर्ड माझ्यापर्यंत शेअर झाला पाहिजे, म्हणजे पालकांना मुलाचा पासवर्ड माहिती असला पाहिजे, तर मोबाईल मध्ये पण 2 प्रकारचे प्रोफाईल असतात.
तो ते दुसऱ्या प्रोफाईलचा पासवर्ड लावून पण काही गोष्टी करू शकत असतात. तर तुमचं त्याच्यावर पण बारीक लक्ष असलं पाहिजे. सिक्युरिटी बिहेवियर, फोन लपवणं आणि खोटं बोलणं हे वागण्यामध्ये आलेले चेंजेस. शारीरिक सारखी सर्दी होणं, आपल्या पोराला सारखी सर्दी होते, डोळे सतत लाल, पुन्हा गेलो म्हणून डोळे लाल, सर्दी होते. का एवढी सर्दी का होते? सतत नाक का गळतंय? मग मुलगा गपचूप ड्रग्स तर घेतच असतो, पण सर्दी झाली, नाक गळते, ते थांबवण्यासाठी सॅलिडॉन किंवा डिस्प्लिन म्हणजे एक ओव्हर द काउंटर ड्रग आणि एक इलिसिट ड्रग म्हणजे अजून डबल ड्रग. भावनांवर नियंत्रण राहत नाही. ड्रग्स जर सर्वात पहिला जर कुठे इफेक्ट करत असेल तर तो ब्रेकवर असेल. माणसाच्या भावनावर नियंत्रण राहत नाही, तो भावनिक होतो आणि त्या भावना तीव्र टोकावरच्या असू शकतात. कधी राग, कधी असं, कधी एकदम उदासी, नैराश्य, अशा प्रकारच्या भावना असू शकतात टोकावर. हाताचे जर तुम्ही हात जर तुमच्या मुलांचे सातत्याने जर बघत असाल तर त्याच्यावर तुम्हाला काही डॉट्स आढळले किंवा या बोटावर जर तुम्हाला कळलं की अचानक आपल्या मुलाची बोटं काळी पडतायत, घरात अशी काही वस्तू सापडतायत जे आधी सापडत नसायची, जसं की फॉईल पेपर किंवा काही असे रिस्ना पेपरचे रोल येतात. सिगरेट नॉर्मली मार्केटमध्ये पण मिळते आणि जे ड्रग्स सेवन करतात ते पानपट्टीवर जाऊन रिस्ना पेपर म्हणजे सिगरेटचा टोबॅकोचा पेपर येतो ते देखील विकत घेतात. हे तुमच्या घरात आढळले तर दिस इज अ वॉर्निंग साइन फॉर यू. आणि असे बरेच साईन आहेत ते आता मी तुम्हाला सांगितले, पण प्रामुख्याने ब्राउन शुगर, एमडी किंवा हे याचे साईन हे आहे. सगळ्यात महत्वाचं किंग बेबी सिंड्रोम. आता याच्यात मी तुम्हाला कुठच्याही पालकाला दोष देत नाहीये, पण रिहॅबिलिटेशन मध्ये जे पण पेशंट्स आम्ही काउन्सिलिंग करतो त्याच्यात एक गोष्ट प्रामुख्याने कॉमन आहे ती आहे किंग बेबी सिंड्रोम. किंग बेबी सिंड्रोम म्हणजे नक्की काय? अनेकदा या गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे की मुलांनी हट्ट केला आणि पालकाने पुरवलं. का एकुलता एक आहे, लाडका आहे, छोटा आहे म्हणून लाडका आहे, आधी आपली परिस्थिती चांगली नव्हती आता आपली परिस्थिती चांगली झालेली आहे म्हणून हट्ट प्रयत्न पुरवायचे. याच्याची बोध काय की भविष्य काळात जाऊन त्याला किंग बेबी सिंड्रोम होतो. मुलाला पैशाची किंवा वस्तूची किंमत राहत नाही. सो मी जर आज कॉम्प्युटर मागितला, माझ्या आईवडिलांनी मला कॉम्प्युटर दिला, मला माहित नाही ते कॉम्प्युटरसाठी ते घेण्यासाठी आईवडिलांनी किती मेहनत केली आहे, त्यासाठी किती पैसे लागतात ते मला माहित नाही. आणि एकदा एक गोष्टी पुरवली गेली तर त्याच्यानंतर हट्ट वाढत जातो आणि पालकांच्या लाडका आहे, उलटा आहे काय. आपल्याला आपल्या मुलांसाठी बेस्ट द्यायचं असतं, बरोबर आहे? नेगेटिव्ह नाही. वी वॉन्ट टू गिव्ह बेस्ट टू आवर स्टुडंट्स, बरोबर? हो बोला नाही, अगदी असं खरं बोला. पण मी जर तुम्हाला इथे कॉन्ट्राडिक्ट केलं तर कसं वाटेल? बेस्ट नाता दिलं. तुम्हाला जे वाटते की हे आपल्या मुलासाठी बेस्ट आहे ते देण्याआधी जरा विचार करा आणि प्रश्न स्वतःला विचारा की जे मला वाटतंय की हे याच्यासाठी बेस्ट आहे ते खरंच त्याच्यासाठी योग्य आहे का? इज इट अप्रोप्रिएट? योग्य आहे, योग्य आणि बेस्ट मध्ये फरक आहे. खरंच त्याला कारची गरज आहे का? खरंच त्याला आयफोनची गरज आहे का? वडिलांना वेळ देण्यासाठी टाइम नाही आहे, म्हणजे मुलांना वेळ देण्यासाठी टाइम नाही आहे, पण ते कॉम्पन्सेट करण्यासाठी मुलांना आयफोन दिला जातो. आयफोन प्रो 17 जे काही आहे 3 लाखाचा फोन एक आणि 6 महिन्याने तो पाहू नकोस. आता दिल्यात तो फोन आता 6 महिन्यानंतर बघायचं काय? पालकांना जो वेळ देण्याचा असतो ते कॉम्पन्सेट करतायत मॉनिटरी गिफ्ट्स मधनं, ऑब्जेक्ट मधनं, आणि त्यांना असं वाटतंय की मी माझं कर्तव्य निभवलंय, मी पैसे कमवतोय ना, बस आहे, मी पैसे कमवतोय पण पुरवतोय पण माझी जबाबदारी संपली. असं जेव्हा वाटलं जातं तेव्हा आपण त्याची जेव्हा गरज असते तेव्हा खऱ्या अर्थाने मुलं प्रगत करतात. 18-20 वर्षापासून तुम्ही त्याचे हट्ट पुरवाल. 21 वर्षापासून आपण अपेक्षा अशी ठेवतो की मुलांनी स्वतःच्या पायावर, हिमतीवर कमाई सुरू केली पाहिजे. कमाई सुरू पण करतात पण पैशाची व्हॅल्यूज नसल्यामुळे सेव्हिंग काय असतं हे त्यांना माहितच नाही. आणि परत पालक त्यांना जाऊन बोलतात, अरे तुला कळत कसं नाही, पैसा वाचव, पैसा बचत कर,
पण लहानपणापासून हे तत्व त्याच्यात उतरलेच नव्हते. पॉकेटमध्ये दिल्यानंतर त्याला हे सांगितलं होतं की पॉकेट मनी मध्ये तुला सेव्हिंग करायची आहे, ही सर्व तुला या महिन्यात खर्च नाही करायची आहे. जर तुला वर्षभरानंतर तुला हवी ती गोष्ट हवी आहे, म्हणजे जी गोष्ट तुला हट्ट करतोस ती तुला पाहिजे, तर हे पॉकेट मनी मधून तू सेव्हिंग कर आणि वर्षभरानंतर तूच ती वस्तू किंवा गोष्ट घे. आमच्याकडनं अपेक्षा ठेवू नकोस. तेव्हा खऱ्या अर्थाने मुलांना सेव्हिंग करणं काय, पैशाची व्हॅल्यू काय हे लहानपणापासूनच कळेल. आणि हे भविष्य काळात म्हणजे 21-22 वर्षाचा मुलगा होतो, सोपं एक टॅगलाईन आहे किंग लेवी सिंड्रोमला, आय वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट व्हेन आय वॉन्ट बट नॉट ॲट माय कॉस्ट अँड युअर कॉस्ट. मला जे पाहिजे ते पाहिजे आणि आत्ताच पाहिजे, पण माझ्या किमतीवर नको, तुमच्या किमतीवर, आणि ते तुम्ही बघून घ्या. मला फरक पडत नाही तुम्ही कसं मॅनेज कराल. दॅट्स किंग लेवी सिंड्रोम. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत, म्हणजे आपण बिहेवियर सायन्स करू शकतो, वॉर्निंग सायन्स करू शकतो, पण खऱ्या अर्थाने नक्की पॅरेंट्स काय करू शकतात. आतापासून जर तुम्ही काही सवय की पर्सेंट किती हे किती त्याच्या व्यतिरिक्त आज तुला कसं वाटलं दिवसभर, आज तुला कसं नाही, आज तुला कसं वाटलं, तुला शाळेत तुमच्या मित्रांनी मन दुखावलं का, तुझ्या आज भावना काय त्या मला सांग. त्याला माहिती नसतं की भावना किती प्रकारच्या आहेत. तो फक्त ऍक्शन सांगत असतो की मी असं केलं, मी तसं केलं, पण खऱ्या अर्थाने भावना काय एकत्र पालकांनी बसून करणं हे तर कठीणच आहे. आवड आहे, एक जॉबला असतो, व्यवसायामध्ये असतो, पण ऍटलीस्ट दिवसात एकदा तरी सोबत एकत्र बसून जेवणं, टीव्ही न बघता आणि मोबाईल न बघता कंडिशन संपत. कसं वाटतं? कठीण आहे. ठीक आहे. त्यांची मित्र कोण आहे, कदाचित ते चुकीच्या संगतीत असतील किंवा ते चुकीच्या व्यसनाच्या आहारी गेले असतील, पण तुम्ही जर आयडेंटिफाय केलं आणि तुमच्या मुलांना जर सतर्क केलं आणि एक फ्रेंडली एन्व्हायरमेंट ठेवलं की ठीक आहे, हरकत नाही, काही झालं तर आम्हाला अप्रोच करू शकतोस, की ती मोठी घटना किंवा गोष्ट झाली तर मर्यादा सेट करणं, एक बाउंड्री सेट करणं पण तेवढं गरजेचं आहे की मी माझ्या मुलाला कितपर्यंत फ्रीडम देऊ शकतो याची कल्पना त्याला आधीच ठेवली पाहिजे. तर नसेल तर मुलं सातत्याने ती बाउंड्री ओळखतात आणि पालकांचं लक्ष नसल्यामुळे ते लेटगो करतात आणि त्याचा दुष्परिणाम पुढे जाऊन व्यसनामध्ये होतो. प्रिन्सिपल नॉर्मल माणसांची एक सगळ्या माणसांची नाही बोलत आहे काही, तू हे बरोबर नाही केलंस, तू असा वागला नाहीस, तू कसा वागला नाहीस, सातत्याने क्रिटिसाइज करणं. पण बॅलन्स जर आपण ठेवला की जर तो काही गोष्ट चांगली करत असेल तर त्याला अप्रिसिएशन देणं, प्रेज करणं, या गोष्टी जर आपण केल्या तर भविष्य काळात व्यसनाच्या आहारी कुठं नाही जाऊ. जबाबदारी देणं, घरातल्या काही जबाबदारी द्या, आर्थिक नियोजन थोडंफार त्यांना सांगायला की हे तुझं पॉकेट मनी आहे, याच्यातनं तुला जर खर्च तुला चालवायचा असेल तर तू कुठच्या गोष्टींवर खर्च करशील ही जबाबदारी टाकून तर बघा. सुरुवातीला फेल होईल, पण फेलियर शिवाय काय सक्सेस अचीव्ह होत नाहीये. टीच फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आताच कव्हर केलं, आणि स्पोर्ट्स आणि हॉबीज मध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याचा तेवढा प्रयत्न करा. ऍडिक्शन इज अ डिसीज. स्क्रीन ऍडिक्शन पण एक डिसीज आहे, एक आजार आहे. आणि हा स्क्रीन ऍडिक्शनचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने फक्त मुलांसाठी मर्यादित नाहीये. काही महिन्याआधी मी पण स्ट्रगल करून अपेक्षा तरी कसं करायची. आज जो मुलगा तुम्हाला स्क्रीन मध्ये दिवसभर तासंतास दिसतोय, ऍडिक्शन इज अ डिसीज मी बोलतोय तुम्हाला खरं, मोठ्या व्यसनांचं मध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. जर घरात स्क्रीन ऍडिक्शनचे प्रकार तुम्हाला आताच दिसत आहे तर गेल्या वर्षभरात 3-4 केसेस मी डोळ्यासमोर बघितलेले आहेत की ज्यांना पालकांनी रिहॅबमध्ये ऍडमिट करण्याचं कारण हेच नाही की मोबाईल सातत्याने वापरतो. ऍडमिट केल्यानंतर त्याला विड्रॉल झाले, त्याला मोबाईल त्याच्या हातापासून लांब गेला, तो पॅनिक झाला, तो बेचैन झाला, त्यांनी आटोमॅटिक करायला सुरुवात केली. ड्रग ऍडिक्शन मध्ये जसे विड्रॉल सिम्पटम्स येतात तसे स्क्रीन ऍडिक्शन मध्ये यायला लागले. गंभीर प्रश्न आहे. सो ऍडिक्शन बेसिकली इज अ डिसीज, मेंटल, फिजिकल आणि स्पिरिच्युअल, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या पातळीवर 3 गोल्ड डिसीज आहे. समाजात व्यसनी माणसाला काही किंमत नाही. जो व्यक्ती आहे व्यसनाच्या आहारी जातो त्याला समाजात त्याला शून्य किंमत आहे, शून्य. पण तो जर कॅन्सर पेशंट असला,
कॅन्सर पेशंट असतात, अरे बापरे कॅन्सर वगैरे, किती त्रास, किती वेदना, किती सहन करत लागलं असेल. टायफॉइड झाला, अच्छा आजार आहे. मलेरिया झाला, डेंग्यू झाला, साथ चालू आहे. आजारी आहे. ऍडिक्शन तर एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मान्यता दिलेली डिसीज आहे, डॉक्टर बनणे डिसीज आहे. तर या आजाराला सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून आपला समाज बदलत नाही. व्यसनाच्या आधारे बाहेर गेलेला व्यक्ती हा नेहमी तुच्छ असतो अशी वागणूक समाज त्याला जात असते. व्यसनातून बाहेर निघू शकतो आणि आधीपेक्षा सुंदर निवडून तो व्यक्ती जगू शकतो अशी अनेक उदाहरणं जीवनामध्ये आहेत आणि समाजात देखील आहेत. पण क्वचितच त्यातले पुढे येऊन काही जनजागृती कार्यक्रम करतात. मला फक्त सांगण्यासाठीच आहे की जर तुमच्या नजरेत जर कोण असेल ज्याला ड्रग्सच्या समस्या किंवा शक्यता मला वाटते, संभावना वाटते, संशय येते की ड्रग्सचं व्यसन आहे किंवा असेल, तर तुम्ही नशामुक्त भारत याची हेल्पलाईन आहे 1446 यावर कॉल करू शकता. मानस हेल्पलाईन आहे 1993 यावर तुम्ही फोन करू शकता. ही नार्कोटिक्सची हेल्पलाईन आहे मानस 1933. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या परिसरात जर तुमचे चुकीचे म्हणजे ड्रग्सची विक्री किंवा असे काही लोक ड्रग्सचे सेवन करत तुम्हाला आढळले असतात, 112 112 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. तुमची माहिती पोलीस नाही देणार, कुठच्याही कंडिशनमध्ये तुमची माहिती डिस्क्लोज केली जात नाही आणि तात्काळ त्या घटनेवर येऊन त्या जागेवर येऊन तिकडे कारवाई केली जाते. आणि तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधून अजून काही माहिती हवी असेल किंवा चर्चा करू असेल करायची असेल तर तुम्ही माझा नंबर देखील घेऊ शकता. माझा नंबर आहे 9167 24 0004. परत एकदा रिपीट करतो. किंवा तुम्ही शाळेच्या टीचर्स किंवा प्रिन्सिपल मॅडमकडे माझा नंबर घेऊ शकता. 9167 24 0004. परत एकदा शाळेने मला ही संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही मला दोघांनी सर्व व्यवस्थित दाखवली आणि मुळात नंबर पण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. Now I request Mrs. Shraddha Bharat, the Joint Secretary of PTA, to kindly propose the vote of parents. सर आज आम्हाला म्हणजे आम्हाला ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, पण याच्यावर कोणी कधी चर्चा करत नाही किंवा चर्चा कोणासोबत करावी हे माहीत नाही. याच्यावर डिस्कस कसं करावं हे पॅरेंट्सना कळत नाही. हे नुसतं आपण जरी बघतो की आपण एक पॅरेंट दुसऱ्या पॅरेंट सोबत या गोष्टी डिस्कस केल्या, अरे तर त्याला काय वाटेल माझा मुलगा ड्रग्स घेतोय का, या भीतीने सुद्धा पॅरेंट्स एकमेकांसोबत या गोष्टीवर चर्चा नाही करत. तर मला एक पॅरेंट म्हणून इतर पॅरेंटचं मला माहित नाही, पण मी एक पॅरेंट म्हणून मला असं वाटते की एक काउन्सिलिंग सेशन्स प्रत्येक स्कूलमध्ये ऍटलीस्ट वीक मधून एकदा, म्हणजे जर कुठल्या मुलाला काही बोलायचं असेल, मुलाला काय बोलायचं असेल किंवा एखाद्या पॅरेंटला काही विचारायचं असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता. असं एक प्लॅटफॉर्म स्कूलमध्ये म्हणा किंवा आपल्या वर्ल्डमध्ये म्हणा कुठे इझिली जस्ट चर्चा, त्याची केस नाही म्हणणार, त्याचे रिपोर्ट नाही करणार, जे पोलिसांशी रिलेटेड नसेल तिथे फ्रीली पॅरेंट येऊन बोलतील, विचारतील. एक असं एक उपक्रम व्हावं असं तुम्ही जर पुढे पुढाकार घेतला तर पॅरेंट त्यांना इंटरेस्ट असेल ते मदत करते तुम्हाला. मी स्वतः तुम्हाला सांगते मी मदत करू शकते तुम्हाला. पण की प्रत्येक गोष्ट ही केस बनली पाहिजे असंच नाही आहे ना. सुरुवात असते काही मुलांची, त्यांना एवढं भयानक कसं बोलतोय की तो आजार आहे, डिसीज आहे, तर त्याच्यावर आपण जसं सर्दी झाली आपण गोळी घेत नाही. सुरुवातीला आपण घरात गरम पाणी देतो, वाफायला देतो, तसं एक बेसिक काहीतरी गोष्ट करावी मुलांसाठी. आणि ते या दिशेने चाललं तर त्याला जबाबदार सुद्धा आपण पॅरेंट्सच असतो. तर त्याची सुरुवात घरातूनच त्यांना जर आपल्याला मदत करता आहे मुलांची या दिशेने जाण्यासाठी किंवा त्याला तिथे थांबवण्यासाठी किंवा ते फाइंड आउट करण्यासाठी की कसं फाइंड आउट करायचं किंवा मुलगा माझा करतो, तर हे काहीतरी आपण करावं असं माझी इच्छा आहे. आणि तुम्ही माहिती दिली खूपच महत्वाची होती, पण माझं एक सजेशन आहे याचं पॅरेंट माझी मुली आता लहान आहे 5वीला, ती या गोष्टींमध्ये जाईल इन्व्हॉल्वमेंट. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या मुलामध्ये भरपूर पसरलेलं आहे
पण करायचं काय, कुठे जायचं आणि बेसिक छोट्या गोष्टीसाठी कुठे जायचं, एकदम मागाने गेल्यावर कुठे जायचं माहिती असतं सर्वांना, पण सुरुवातीला कुठे जायचं या गोष्टीसाठी पण आपण करूया काहीतरी. एक शेवटचा पॉईंट आणि एक सजेशन. पण असं होतं की मुलं जेव्हा प्रश्नाच्या ऐकतात आणि पालकांना भेटतो त्याला आपण मुलगा गरज घेतोय, सर्वप्रथम त्यांना लाज वाटते की चार माणसाला काय सांगावं, वाईट गोष्ट आहे की कसं सांगावं की खरंच आमच्या घरात ही समस्या आता समस्येने प्रवेश केलेला आहे आणि लाज वाटते, सगळ्यात पहिला लाज वाटते. तर त्यावर मी एक गोष्ट तुम्हाला विचारतो की लाज महत्वाची कशी? जीव राहिला, जीव वाचला तर पुढे जाऊन परत एक ते समाजच करतो की इज्जत किती द्यायची, काय द्यायची. आपण लाख प्रयत्न केले की प्रतिष्ठित राहण्याचं, पण समाज आपल्याला किती इज्जत देईल ते आपल्याकडे नाही आहे. आपल्या हातात फक्त काय आहे की चांगलं काम करतात आणि त्यातल्या एक चुकी झाली किंवा मुलगा मुलगी व्यसनाच्या बाहेर गेली तर त्याला लाज वाटण्याचं काय आहे? समाजात ही जनजागृती करण्याचं कारण हे आहे की त्याला टॅबू समजलं, काही गोष्टी हे डिस्कस नाही होत आणि बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असतो. पण प्रश्न बनतो की लाज किंवा इज्जत महत्वाची की जीव? तर जीव महत्वाचा असेल तर तुम्हाला ते आवड आहे. लोकांना काय वाटतंय, इतरांना काय वाटतंय त्याचे परिणाम ते नंतर बघून घेऊन पहिलं जीव वाचवणं ते महत्वाचं. ऍडिक्शन मध्ये अंत आहे हा खूप भयानक आहे. नार्कोटिक्स अनोनिमस म्हणून एक संस्था आहे, फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करतो. ठीक आहे, जर कुठच्याही मुलांना जर समस्या असेल तर फक्त गुगलवर जायचं, नार्कोटिक्स अनोनिमस मीटिंग्स नियर मी. जर दारूची समस्या असेल तर अल्कोहोलिक अनोनिमस मीटिंग्स नियर मी, माझ्या जवळ अल्कोहोलिक अनोनिमस किंवा नार्कोटिक्स अनोनिमसच्या मीटिंग कुठे आहे? फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि दररोज असतात, फक्त ठिकाण वेगळे असतात आणि शाळेमध्येच होतात. या मीटिंग शाळेमध्येच होतात. तर इकडे अनोनिमस याचा अर्थ काय आहे की तुमची माहिती कुठेही डिस्क्लोज केली जात नाही. तुम्ही इकडे व्यक्त जे होता ते त्या क्लासरूम मध्येच राहतं. तुम्हाला तिकडे एवढं फ्रीडम आहे की तुम्हाला जर वाटलं की तुमचं खरं नाव तिकडे सांगायचं नाहीये तर तुम्ही तिकडे खोट्या नावाने सुद्धा जाऊ शकता. कोणी तुम्हाला एक प्रश्न विचारणार नाही की तुझं आधार कार्ड काय किंवा तुमची खरी आयडेंटिटी काय, एक कोणच विचारणार नाही. तुम्ही जाऊ शकता, तुम्ही अटेंड करू शकता आणि दॅट्स फ्री ऑफ कॉस्ट. आणि एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न आहेत? मुलं जसं प्रत्येक गोष्ट सांगत नाही, सतत मोबाईल आपण काय विचारायला गेलो की नाही हे नाहीये ते नाहीये. आपल्याला आणि कॉलेजचा अभ्यास काय आहे, कसं आहे की एक्झाम कधी काय परीक्षा कधी कुठल्या गोष्टी सांगत नाही ते आपल्याला. त्याच्यामुळे इथे जरी होता तरी इथे मीच्या खाली होता, स्वतः आम्ही पण खेळत होतो, इथंच होता सगळे लोक मला ओळखतात. मी स्वतः घेऊन कुठे 5वी 4थी पासून पहिलीपासून मी कुठे आता बाहेर गेले तर मला त्याचं म्हणजे मला थोडीशी धास्ती वाटते की आपला प्रोग्राम आहे की नाही त्या ह्याच्यामध्ये किंवा माझा मुलगा मागे जाणार. मला थोडीशी धास्ती वाटणार की आता इथे नाही ना बाहेर कॉलेज आहे, त्याच्यामुळे ट्रेनिंग करताना किंवा बाहेरची पोरं किंवा ते लोक कशी असतील आपण सांगू शकत नाही बाहेरची पोरं. त्याच्यामुळे जरा थोडंसं हे वाटतं पण थोडीशी धास्ती वाटते. जवळ नसतो, बाहेर असतो आणि अननोन फिअर असतो, भीती असते की खऱ्या अर्थाने की तू करतोय का नाही करतोय का नाही करत. दारू पिल्याने वास येतो, नक्सच काही लोक वर्षाकडे दिसत नाही. मग नक्की आयडेंटिफाय कसं करायचं की खरंच मुलगा ड्रग्सच्या आधी गेलेला आहे की नाही. जस्ट एक आपल्या डोक्यामध्ये जे असतो ना फिअर, अननोन फिअर, ते क्लिअरिटी आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, थोडं स्मार्ट व्हा. जे मेडिकल लॅब असतात जिथे ब्लड टेस्ट केली जाते तिकडे जायचं आणि सांगायचं की ड्रग पॅनल नाही किंवा ड्रग पॅनल 12 अशा ड्रग पॅनल 3, 6, 9, 12 खऱ्या अर्थाने 9 आणि 12 याच्यात खूप प्रकारचे ड्रग्सची टेस्टिंग होते.
मुलाला सांगायचं नाही. घरी आल्यानंतर संशय जर वाटत असेल तर त्याला सांगायचं रुटीन चेकअप आहे, आपल्या पूर्ण फॅमिलीचं एक ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करायची आहे. ठीक आहे, माणूस घरी येतो, ब्लड आणि युरिन सॅम्पल घेतो आणि काय नाही सीबीसी थायरॉइड सांगायला. पण आधीच त्यांना कल्पना देऊन ठेवायची ब्लड टेस्ट लॅबोरेटरी वाल्याला की आपल्याला या सॅम्पलची ब्लड ड्रग टेस्ट ड्रग पॅनल 9 किंवा पॅनल 12 याची चाचणी करायची आहे. घरामध्ये युरिन जे सॅम्पल असतात त्याच्या 7 दिवसाच्या आत जर कुठच्याही मुलांनी व्यसन केला असेल, ड्रग्स घेतला असेल तर 7 दिवसाच्या आतल्या विंडोमध्ये युरिन मध्ये ते डिटेक्ट होतं आणि तेही कळण्यात येतं की नक्की कुठचा ड्रग्स टेस्ट केलेला आहे. आणि युरिन सॅम्पल मध्ये जर त्याने पाणी मिसळून किंवा मिलावट जरी केली तर ते पण कळतं. ठीक आहे, तर हे पर्याय आहे. दरवर्षी आमसभा होते, जी काही महिन्यापूर्वी आमसभा एनपीटीच्या हॉलमध्ये मल्टीपर्पज हॉलमध्ये झाली. ही सभा जवळजवळ 2 ते 2.5 तास झाली आणि शेवटी मी हा प्रश्न विचारला होता की धुळवडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सप्लाय होते, परंतु त्याच्यावरती सिरियसली चर्चा झाली नाही. कारण खरं म्हणजे ती वेळ पण जवळजवळ 2.5 ते 3 वाजले होते. त्यामुळे हा एक. दुसरी गोष्ट, माझ्यासोबत कित्येक म्हणजे मी स्वतः जवळ काम करत असताना पोलीस यंत्रणेच्या लोकांसोबत माझे संपर्क आहे, समाजातील कित्येक घटकांसोबत संबंध आहे. माझा प्रश्न असा आहे की मुद्रा पोर्टमध्ये जो ड्रग्ज आलो, मुद्रा पोर्ट गुजरात ते फार मोठ्या प्रमाणात आलं, परंतु त्याच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई झाल्याची रिपोर्ट नाही. हा एक पहिला भाग. दुसरी गोष्ट म्हणजे आज जे सर्क्युलेशन आहे, आज आपण ह्या एका शाळेमध्ये एक कार्यक्रम करतोय पॅरेंट्स, तर मला आपल्याला सजेस्ट करायचं आहे की हा एका शाळेत कार्यक्रम न होता तालुक्यातील सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये हा करावा. ग्रामीण भागामध्ये ग्रामस्थ मंडळ आहे, ज्याच्यामध्ये फार मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी म्हणजे 18 वर्षावरती मंडळ उपस्थित असते. आणखी एक सजेशन आहे ते म्हणजे महिला मंडळ उपस्थित आहेत. आता सर्व ठिकाणी बचत गट आहे, त्या महिला मंडळासोबत देखील आपण डायलॉग केला तर मला वाटतं उदाहरणार्थ जे काही एकूण सर्क्युलेशन आहे ते म्हणाला ते वाक्य मी खूप सिरियसली घेतो. म्हणजे आज नाक्यावरती ड्रग्ज सप्लाय होते. तर मला वाटतं ह्या विषयावरती विचार व्हावा. पोलीस यंत्रणेसोबत पुन्हा आपण बसूया, कारण नव्याने सगळे सरकार आले आहे, त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि प्रोग्राम निश्चित करूया किंवा कशा स्वरूपाने करताय. सुट्टीच्या दिवशी गाव प्रगती करणं शक्य आहे, महिला मंडळामध्ये करणं शक्य आहे आणि शाळेच्या वेळेमध्ये जी क्वालिटी लाईफमधली जी मुलं आहेत 8वीच्या वरच्या वर्गातली आणि सिनियर कॉलेज त्यांच्यासोबत बोलावं असं माझं एक सजेशन आहे. जसं उल्लेख केला की गेल्या 2 वर्षापासून सर्वप्रथम मला उरणमध्ये ज्यांनी संधी दिली त्यांचे मी आता एक आभार व्यक्त करतो. त्यांचं नाव आहे CMK अनिल कुलानी. आता त्याचं प्रमोशन म्हणून ते स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहेत ॲज अ ॲडिशनल DCP. त्यांनी सगळ्यात पहिला मला संधी दिली की उरणमध्ये गेल्या वर्षी आय थिंक ऑक्टोबर 2 का 3 तारखेला 300 स्टुडंट्स होते, 70 ते 80 पोलीस स्टाफ होता आणि पूर्ण वर्ल्डमध्ये रॅली काढलेली आणि त्या रॅली झाल्यानंतर मी एक नेक्स्ट स्पीच दिलेला. तिकडून माझी सुरुवात झाली आणि मी अनेक जनजागृती कार्यक्रम ऑलमोस्ट उरणच्या मेजॉरिटी ऑफ स्कूलमध्ये केलेले आहेत. UVS झालेलं आहे, NS स्कूल झालेलं आहे, NAD स्कूलमध्ये पण केलेलं आहे. तर मी 2 स्कूल राहिले असतील तिथे पण लवकरच करू. पण पोलिसांनी पण एक जनजागृती कार्यक्रम आधीच केलेला आहे, पण एक स्पेशलाइज जसं की मी सध्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स सोबत काम करतो आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काउन्सिलिंग करण्याचा अनुभव. तर ती अवेअरनेस जी आहे ती जास्त इफेक्टिव्हपणे होऊ शकते. आणि खऱ्या अर्थाने पालकांना जी आज जी सभा घेतलेली आहे, दिस इज माय फर्स्ट अवेअरनेस फॉर पॅरेंट्स. मी आतापर्यंत जेवढ्या अवेअरनेस केल्या होत्या त्या स्टुडंट्ससाठी होत्या, मी पॅरेंट्ससाठी कधीही अवेअरनेस केली नव्हती. केली असेल तरी मुलांसोबत जे काही पालक असतील त्यांच्यासाठी. पण स्पेशलाइज्ड फॉर पॅरेंट्स हे खऱ्या अर्थाने जास्त बेनिफिशियल आणि युजफुल आहे. कारण व्यसनामध्ये अडकलेला मुलगा फक्त एकटाच जबाबदार नसतो आणि असा तोच विषय होता. आपण लवकरच भेटू आपण एकत्रपणे आपण जनजागृती कार्यक्रमाचा कसं नियोजन करता येईल त्याचा विचार करू. Thank you, your parents, for sparing your valuable time and being present here in large numbers. Thank you, everyone.